तुझ्या कविता मात्र सुपर हा. एक्सलंट. आणि स्टेजवर या दोघांची जोडी म्हणजे परफेक्ट मॅच वाटत होती. चला मला आता लेक्चर आहे. पण जयेश तुझ्या कविता मला एकदा ऐकव हा, लवकरात लवकर. नक्की. चला, गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. यू कॅरी ऑन. कॅरी ऑन. ए तू ती कोकणी कविता खरंच छान म्हटलीस. थँक्यू. एकदा म्हण ना प्लीज. त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना मंद मंद वाजत आयली तुझी गोपायजणा. बोरकरांची ना. तुला माहित होतं? हो. शेवटच्या 2 ओळीत काय गडबड केलीस? काय करणार, तिथे कागद फाटला होता. मग मी 2 ओळी स्वतःच लिहिल्या. चुकलं ना माझं? हो. आय एम सॉरी. परत कधी असं करू नकोस. प्रत्येक शब्दाला एक भावना असते. कुणाच्याही भावनेशी असं खेळू नकोस. ए पण तुझ्याही ओळी छान होत्या. तुलाही जमेल. खरंच? हो खरंच. हॅपी बर्थडे. थँक्यू व्हेरी मच प्रीतम. थँक्यू. आज काय स्पेशल? अजून तरी काही नाही. मी ई कार्ड पाठवलंय. कार्ड? कार्ड्स आहेत कार्ड्स. 30 कार्ड्स पाठवलेस तू. मग 30व्या वाढदिवसाला 30 ई कार्ड. हे हॅपी बर्थडे. थँक्यू. पंकज पंकज कॅन यू सी मी? हॅलो. हॅलो पंकज. हा बोल. कोण होती ती? कोण? फुलं घेऊन आली होती ती. हा ती. अगं ती माझी सेक्रेटरी पायल. वाय डिड यू डिस्कनेक्ट? मी नाही गेले. इनफॅक्ट मीच तुला विचारणार होतो की तू का डिस्कनेक्ट केलंस. प्रीतम. मी हा मी नाही केली. मी पण नाही केली. मे बी काहीतरी फॉल्ट असेल. डिड शी किस यू? हा डिड शी किस यू? या इन अ वे. हॅलो प्रीतम. हे बघ पण त्या अर्थाने नाही. हॅलो जस्ट अ फ्रेंड शी इज. तिथलं कल्चर कसं आहे प्रीतम. हॅलो हॅलो प्रीतम. हॅलो. प्रीतम. हाऊ वी कॅन किस हर? किस कोणी केलं? हाऊ शी कॅन किस पंकज? पंकजला कोणी किस केला? हिज पीए पायल. हाऊ कॅन ही अलाव हर? प्रीतम काय झालं नीट सांगतेस का मला? हिज पीए पायल वाढदिवसाबद्दल विश केलं. शी किस्ड हिम ऑन हिज लिप्स. अगं तिथली पद्धत आहे ती. इट मस्ट बी अ फ्रेंडली किस, नथिंग एल्स. त्याला आवडेल मी कोणाला फ्रेंडली किस केलेला? मला वाटतं ही वोंट माइंड. यू आस्क हिम. बोल. ए प्रीतम बोल ना, काय झालंय? बोल. तुला जायचंय का मित्रांबरोबर?
तर जा. असं कुठे म्हणालो मी? मग बोल बोल काय? अरे तूच म्हणालीस ना काहीतरी काम आहे. मला वाटलं तुला काहीतरी सांगायचंय. मी नुसती बसून राहिले तर चालेल ना? हो. मग भांडण झालंय कोणाबरोबर? का असाच मूड गेलाय? अगं तू नको बोलूस, पण मी बोललो तर काय प्रॉब्लेम आहे? तू म्हणजे ना इम्पॉसिबलच आहेस. बरं आता सांग काय काम आहे? सांग ना. काही नाही, मला वाटलं तुझ्या बरोबर बसून राहावं. असंच नुसतं? हो, मला आवडतं. तुझी कंपनी छान वाटते. मला काय आवडतं सांगू? काय? तू जो निर्णय घेतेस तो फायनल असतो. आणि काय आवडत नाही ते सांगू? तो निर्णय घ्यायला तू खूप वेळ घेतेस. जयेश, उद्या तू परदेशात गेलास तर बदलून जाशील? कशाला बदले? म्हणजे आपल्या परंपरा, संस्कार, रीतिरिवाज सगळं विसरशील? म्हणजे आता कसं सांगता येईल ते? त्यावेळेला मी कुठे जाईन, कुठल्या परिस्थितीत असेन त्यावर अवलंबून आहे सगळं. आणि ते सुद्धा त्यावेळेला. पण तू आता का विचारतेस हे? नाही नाही, असंच सहजच. उद्या तुला तुझ्या एखाद्या मैत्रिणीने अचानक मिठी मारून किस केलं तर तुला चालेल? काय म्हणजे असं समज रे. चालेल असं नाही, पण जर समजा तिला तसं करावं असं वाटलं आणि मी एम्बॅरस होणार नसेन तर आय डोंट माइंड, यु नो. डोळे बंद कर. काय कर ना. आय एम शुअर इट्स गोइंग टू बी समथिंग नाईस. तुझ्या तोंडाला वास येतोय. काय? अगं क्षण एक तुला मी पाहियले अन माझे भान जणू बिरले. माझे मन मी तुझ बाहियले, जग माझे पुरते पालटले. ना जाने मुझको क्या हो गया, सावरिया हो सावरिया, सावरिया हो सावरिया. तुझे हासणे चांदण्यात नाणे, तुझे बोलणे मधातील गाणे. तुझे बोलणे मधातील गाणे. तुझ्या पाहण्याने मनी स्वप्न जागे. तुझा स्पर्श होता पुरी वीज लागे. तुझा स्पर्श होता पुरी वीज लागे. ही किमया सांग कुणी केली, ही जादू सांग कशी घडली. ना जाने मुझको क्या हो गया, सावरिया हो सावरिया,
सांवरिया हो सांवरिया. नमस्कार, मी जयेश प्रभुदेसाई. प्रीतमचं घर हेच ना? हा, ये ना आत ये. थँक्यू थँक्यू. जयेश म्हणजे प्रीतम बरोबर कॉलेज डेला तूच होतस ना? हो. आहे ती? नाही, बाहेर गेली आहे. ओ, आज तिचा वाढदिवस आहे ना? हो. हे तिला द्यायला आणलंयस? हो. दे माझ्याकडे, मी देईन तिला. ओके. बरं, काय घेणार? चहा कॉफी? नाही, काही नको. अरे असं कसं? सॉरी, जरा घाईत आहे. येऊ मी? बरं. हे तिला हा, दे ना. या ना या. ही प्रीतम आणि ही तिची मोठी बहीण प्राजक्ता. हॅलो. आणि या पंकजच्या आत्या. गॉड ब्लेस. त्यांचे मिस्टर. हॅलो. आणि तो दिलीप. हाय दिलीप. हाय. हाय. तुम्ही बसा ना. हो. या. आणि ही माझी धाकटी बहीण आणि हे माझे भाऊजी. राहू दे. प्रीतम प्राजक्ता. हॅलो. बसा. ये. हो, आमच्या ह्यांना पाहिलं का? ते काय आमच्या ह्यांच्या बरोबर गप्पा मारताय. या. मी आलेच हा. आलेच हा. ह्यांच्या गप्पा एकदा सुरू झाला ना त्यांना वेळेचं भानच उरत नाही. पंकज कधी येणार? येतोय, लवकरच येतोय. आणि हे सगळं जमलं कसं? गिंडे. वा, एक मोठी पार्टी पाहिजे तुझ्याकडून. जरूर. हा, कसली पार्टी देणार? मलाच द्यावी लागणार. जेवण बनवतेस ना? असू दे ग. नऊवारी नेसतेस ना? नेहमी नाही ग, पण सणाबिणाला पाहिजेच. हा. आणि ही कोण? मी हिची मोठी बहीण प्राजक्ता. ओ हो. काय करतेस ग? ऍड एजन्सी मध्ये जॉब करते. लिसन एव्हरीबडी. हाय हाय हाय.